ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा आज कोकण दौऱ्याचा दुसरा दिवस आहे। उद्धव ठाकरे आज रत्नागिरी जिल्ह्यात दौऱ्यावर असणार आहेत। उद्धव ठाकरे यांच्या स्वागताचे सध्या बॅनर रत्नागिरी जिल्ह्यामध्ये झळकलेले पाहायला मिळत आहेत। तुम्ही बघू शकता की आपण सध्या रत्नागिरी शहरामधल्या आठवडा बाजार परिसरामध्ये आहोत आणि उद्धव ठाकरे यांच्या स्वागताचे बॅनर सध्या सगळीकडे झळकलेले पाहायला मिळत आहेत। मात्र याच सोबतच सध्या रत्नागिरी जिल्ह्यामध्ये विविध ठिकाणी लोकसभेवर पुन्हा एकदा विनायक अशा प्रकारचे बॅनर जे आहेत ते या ठिकाणी झळकलेले पाहायला मिळत आहेत। उद्धव ठाकरे गटाकडून लोकसभेसाठी संभाव्य उमेदवार म्हणून विनायक राऊत यांच्या नावाची चर्चा आहे आणि सध्या याच नावाच्या अनुषंगाने सध्या लोकसभेवर पुन्हा एकदा विनायक अशा स्वरूपाचे बॅनर रत्नागिरी जिल्ह्यामध्ये ठिकठिकाणी झळकलेले पाहायला मिळत आहेत। राजापूरपासून ते अगदी चिपळूणपर्यंत या ठिकाणी उद्धव ठाकरे यांचा दौरा होणार आहे। त्या दौऱ्याच्या ठिकाणी अशाच पद्धतीचे बॅनर सध्या लागलेले पाहायला मिळत आहेत। आज उद्धव ठाकरे राजापूरपासून आपल्या दौऱ्याला सुरुवात करतील, त्यामुळं बारसू रिफायनरीबाबत नेमकी उद्धव ठाकरे काय भूमिका घेणार या संदर्भातली सुद्धा उत्सुकता लागून राहिलेली पाहायला मिळते। एकंदरीतच आजच्या त्यांच्या दुसऱ्या दिवसाच्या दौऱ्याची तयारी जी आहे ती या ठिकाणी पूर्ण झालेली आहे आणि ते काय बोलणार याची उत्सुकता सध्या सगळ्यांना लागून राहिलेली पाहायला मिळते। कॅमेरामन समित गजनेसह मी मनोज लेले, TV9 मराठी, रत्नागिरी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।